हा कोण आम्हीच नाही कोण नाही काय काम आहे पाहुणा आलो काय घरात कोण नाही पुस्तकात नाही काय नाही मला माहिती लागली बोला मला थोडीशी माहिती आहे पांग्याचा माऊस भाऊ पांग्या कोणच्या युनिटला हो पांग्या संधी बोलतोस ना त्यांचा माऊस म्हणजे त्याची मुलगी आहे का लग्नाची आहे वैद्य किती शिकवते MSc चालू आहे लास्ट इयर पंधराची पुढे हां 15 पुढे 3 वर्ष 3 वर्ष कोर्स कसा झाला MSc तेच चालू आहे चांगली तेवढं असतं आता गेले कॉलेजलाच गेले आता 9 वाजता गेले वाटतं मम्मी कामावर पप्पा गावजवळ ना हां पप्पा वाढले आजारी होते मग असंच थोडा आजार आलेला नंतर दारू घ्यायचे दारू कधीच नाही हे कोण झालं हां आमचे ते बाजूला शिक्षक किती तुझ्या तुझं लग्नाचं काही जमल का नाही आता तिला माहीत मी काय सांगू शकत नाही आईवर डिपेंडमेंट का बहिणीवर डिपेंड दोघींवर बहिणीचा फोटो आहे बघा बहिणीचा फोटो असेल एक मिनटं आधीचा फोटो नाही जुना शोधायला लागले पण एक मिनटं एवढी का ह्यानं बघितलं असतं माणूस चांगला होता नीट स्लो चालतो नेटला स्क्रीन नाही आता तुमच्या घरात यजमानी कोण मालक हां तू मी नाही त्यांचं ती मी सेपरेट राहतो इकडे हां मी त्यांचं जायचंच ना बघायला कुणाकडं त्यांच्याकडे आईकडे जायचं पण नाहीस का हा बारक्या बहिणीच्या लागवतला फोटो दुकानातला तुला जेवण खावा मीच बनवतो तू स्वतः आलं कोण खातो का लग्न केलंयस नाही मग काहीच नाही
का तुझी भांडे आहेत सगळी? नाही ते काय हा? मी जायतच नाही त्यांच्यात, हां जायत नाही त्यांच्यात. तुम्ही भाव किती आहे? बघायचं का तुम्हाला माझा भाव? एक मिनटं दाखवून तुम्ही मी सांगते तुम्हाला ह्याच्यात पडूच नका, हां लग्नात पडूच नका तुम्ही. मी माझं ओपिनियन सांगतो, बाकी तुमचा विषय. एक मिनटं. मी भाव किती आहे सांग. भाव एकच माझा. तुम्ही दोनच भाव का एकटाच तू? नाही एक आहे. एक मिनटं. त्याचं लग्न झालं? नाही माझ्याने 1 वर्ष लहान आहे. हां 1 वर्ष लहान आहे माझ्याने. तुझ्यापासून 1 वर्ष लहान आहे आणि तुझ्याशी भांडतो देऊ? बघायचं आहे का तुम्हाला? कालची का परवाचीच भांडणं दाखवतो मी. कुणाला सांगू नका, मी नाही. मित्र म्हणून असं सांगतोय. बराच मॅटर, मी त्यांच्यावर केस बी सर्व टाकले. हां मोठा विषय मोठा आहे. ही परवाचीच भांडणार. स्पीकर मॉडेल फॅन बंद करायला लागेल तरच आवाज येईल. कर बंद. मी तुम्हाला काय सांगतो, नाही तसं नाही. पडायला नको. तुझं म्हणणं बरोबर आहे, पटलं म्हणा. आईस पण तुला मिळून नाही. आई सांगतो बघ काय विषय झाला. ऑगस्ट महिन्यात त्यांनी माझे 2 लाख रुपये चोरले कुणी? घरातल्याने, म्हणजे हां. लॉक तोडून. तेव्हा मी काय बोललो नाही ते मी सांगू. पप्पा 4 जानेवारीला वारले ना, मी 22 जानेवारीपासून सेपरेट होतो, म्हणजे इथे नवीन घर. हां मी तेव्हापासून सेपरेट होतो. रोज येत आहेत, भांडणं करून जात आहेत. मला काय भांडणांचा काही प्रश्न नाही, भांडण मला काय फरक पडत नाही, मी इग्नोर करतो. पण त्या दिवशी माझे त्यांनी 2 लाख रुपये चोरली. मी काय बोललो, विचारलं फक्त पैसे चोरले? नाही. तुम्ही घरात होतो लॉक तोडलेलं? नाही. पण लॉक तोडताना असं माझे की त्या काकीने फोटो काढलेला आहे की ही टायमाला घरात होती. ते पण तुम्हाला वेळ आहे नाही का अजून बराच वेळ सांगतो बघ. त्याच्यानंतर मी कंप्लेंट टाकली. कंप्लेंट पोलीसमध्ये तू चोरी केलेल्याचा व्हिडिओ दाखव. त्याने माझे मोबाईल तिथे वरती ठेवलेले, ते मोबाईल पण घेऊन गेले. हा मोबाईल मी परवा 2 मोबाईल घेतले. काय बोलणार त्यांना सांगतो बघा. काल आमची भांडणं कशावरनं झाली. पप्पा मी 2018पासून एकटा लाईट बिल भरतो बरोबर. पप्पा 4 जानेवारी वारले, मी लास्ट बिल 28 फेब्रुवारीला भरलं आहे. त्याच्यानंतर याने बिलच नाही भरलं. मी परवा सांगू आज तारीख किती, 4 ऑक्टोबरला वायर लाईट कट करून गेले. मी 2 दिवस वाट बघितली ते लाईट बिल भरतील म्हणून. एवढ्या वर्ष मी एकटा भरतो, कारण माणूस की पैसे नाहीत माझ्याकडे, मागा नंतर देतो काहीतरी बोला भरतील बरोबर. तर लाईट बिल भरलंच नाही. वायरमॅन 2 दिवस लाईट कट करून मी बोला आज भरतील उद्या भरतील. मी लाईट बिल 300 रुपये एक्स्ट्रा देऊन 4000 रुपये बिल भरून लाईट चालू केली. तू कामाला मी कामाला 1 वर्ष काम केल्यानंतर आता ऑनलाईन करतोय. हां तुला पगार किती पडतो? माझा पगार 50-60 आहे. माझं कमी जास्त नाही. सांगतो बघा, त्यांनी माणूस की असं लाईट बिल भरायला पाहिजे होती ना. हा बघ कालचीच भांडण आहे. अजिबात इथं हात लावायचं नाही. अजिबात इथं हात लावायचं नाही. लाईट मी नाही आणली. लाईट मी आणले. पोलावणी कुठलं आणलेस? पोलावणी मी आणले स्वतः. मारण झालेली वायर मी टाकले. चालू अजिबात लाईटला हात लावायचा नाही सांगतोय. वाटतं की माझ्या मी लहान वाटतो की त्याची दादागिरी ऐकून. थांबा 1 मिनिट. त्यात गेलास तू पण गेलास. जा. मला काय माहित नाही. चल नग बिग रवलंस ना. तुला पण मारायला नाही लाईट आणली मग जा ना. सर्व टाइम लागेल 2 तास. काय दाखव बिल. पोलिसांना बोलू दे. बोला ना. बिल दाखव. बिल लाईट बंद कर. बिल दाखवतोस तुला. दाखव. समोर दाखवतो. समोर लाईटीला हात लावायचा नाही सांगतोय. हा नाही मला मी आलास घर मी केलंय. काय प्रूफ आहे? तू मान दाबतोयस ना. तुला काय टच पण नाही केलं. टच पण बघ मानाला कोणाची हात लावतोय. लाईट बंद नाही करायची. लाईट माझी आहे. मी बंद करेल नाही तर काही करेल. काठी करायचंय. हातात काठी घेऊन फिरतोय. हातात काठी मी माझ्यासाठी ठेवली. तुला हात लावलाय का?
तूच मला मारलंय एवढं लक्षात ठेव. जा काय करायचं ते कर. जा काय करायचंय. नाही ना तुझी वाट लावली तर बघ तू आता काय समजतोस. काय करतोय लाईट बंद कर. टाकूनले तू दुसऱ्याकडे अजिबात हात लावायचा नाही बिल दाखव ना, बिल दाखव ना. बिल आणलंय. भाडवी चालेल मला मारतोय. झाले मला मार. मला तो काठी मारली ना, मी ए, मोबाईल पाले! हातात होता, मी मोबाईल खिशात टाकला त्याच्यामुळे कुणाला काय मारतो? तू मला हात का लावलास. कुणाला मार- तुझ्या हातात बघ काय आहे. तू मला हात का लावलास. बघा, तुला काय बघा, लावलं? रेकॉर्ड कर नाही तर काही कर. तुला हात कोण लावायला आले, माझी लाईट बंद नाही करायची. तू गेलास ना आता. मी संपला समज. करतो. इंग्लिश मध्ये येत नाही आईस पण ह्याच्यात मी सांगतो बरं काय, आईशीचं पटत नाही तुझ्याशी. त्यांच्याशी पण. ती एकत्र आता काय 5 ऑक्टोबरपासून माझे पैसे चोरलेत, ते तिघांकडे आहेत. पैसे संपले, तुम्ही कार्यक्रम बघा फक्त, सर्व एकत्र सेपरेट होणार परत. त्यांच्याशिवाय ऐकण्यासारखे नाही, म्हणून तुम्ही मध्ये पडूच नका. मी खरं ते तुम्हाला सांगतो. नाही म्हणणं बरोबर आहे, पण काय आहे तरी चांगलं व्हावं. तुला मी पण राहतच आहे. तसा विषय नाही. आता मी इथं राहिलोय, मला माहिती आहे त्यांचा स्वभाव. बापसाला मारणारी पण हीच आहे. तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो. मी त्यावेळी मुंबईला होतो, त्याने मला एक फोटो पाठवलेला. बापसाना नाही, यांनी पोरीने पाठवलेला. बहिणी मी तो पण माझ्याकडे फोटो असेल, शोधायला लागेल. म्हणजे कुणी मारलं त्याला बापसाला. आयशी ना बारकी बहीण ते कशा करता. मान दाबून मारलेलं आहे. म्हणजे आजारीच होते, पण त्यांनी लवकर संपवलं. सांगतो बघा, घरात बापांचे पैसे संपले ना, बँक अकाउंट पूर्ण खाली झालंय. त्यावर त्याने कारण करून टाकलं. मी खरं ते सांगतो. मला फोटो सांगून काय, मी तुम्हाला फोटो दाखवतो थांबा. एक मिनिट. मग तू लगीन तरी कर ना तू. माझं वय कुठं आहे, 22 आहे. एक मिनिट. तुम्हाला एक भांडणं दाखवतो आयशीची आणि वापसाची. ऐका तुम्ही फक्त. लोडिंग होते, नेट स्लो आहे. मग किती खाता होते खा. काय गं? मग खा बघू किती भेटते. मग एवढं तर समज आहे ना, नाही भेटणार. मग भेटेल माणूस घरात बसले, कमी तर नसले, हे असा हाल होतात. तुम्ही यांच्यावरच समजून जा काय असेल. ही रेकॉर्डिंग माझी फक्त एक उरले, बाकी त्याने मोबाईल चोरले ना, त्याच्यात गेले. इथे दिसते बघा, 16 सप्टेंबरची ही रेकॉर्डिंग आहे. तो पण माझा अकाउंट त्याने डिलीट करून टाकला. बघ दिसते डिलीटेड अकाउंट. बारका भाऊ किती शिकला आहे. तो BSc ला लास्ट इयरला आहे. ती बनवून एक ठिकाणी आली. अहो ते आता सध्या एकत्र झाले, पैसे चोरले म्हणून. पैसे संपू दे बघा. म्हणून मी सांगतो, तुम्ही मध्ये पडूच नका. तिच्या आता बहिणीची वय काय आहे. वय 1999, म्हणजे 25. एक मिनटं. सव्वीस वर्ष 19 दिवस, म्हणजे 24 सप्टेंबरला बड्डे झाला. 26 वर्ष पूर्ण. एकोणीसशे 99, 24 सप्टेंबर. आता 26 वर्ष 19 दिवस पूर्ण झालं. 26 वर्ष तिला. हां. अजून मोठ आहे. तब्येतीने नाही का आपलं किरकोळ आहे. आता तुम्हाला फोटो दाखवला, तो फोटो कधीचा आहे, झाली 1-2 वर्ष. मी कधी फोटो काढतच नाही. माझा मोबाईलच चोरतात, ते फोटो राहतच नाहीत. तर मग तुझं जेवण फोन तू एकटंच करतो. मला एकट्याला खायला काय जेवण येते मला.
सगळं घरात बसून तू करतोस. त्यांच्या नादाला लागल कोण? त्यांच्या टायमाला लागलं की वाट लागते सर. नाही, कुणामुळं असं होतं हे सगळं? आईमुळं का बहिणीमुळं? दोघी. त्यांचं कोणाचंच पटत नाही हो. त्यांना प्रॉपर्टी पाहिजे फक्त, बस. बाकी काय नाही. आप स्वार्थीपणा, बाकी काय नाही. सर्वांना पाहिजे. बारकी बहीण कुणाला दिली? कुळवंडी शिंदे. त्याच्या शिंदेला तो तुपवाला शिंदे माहीत आहे? त्याचे फोटो पण नाही आता माझ्याकडे. काहीच नाही त्यांचा आता फोटो बिटो काहीच नाही माझ्याकडे. का असला तर एखादा फोटो चुकून. नाही. नाही फोटो. एक तू स्वतः भेटलास. नाही, पप्पांनी आणि आम्ही मिळून बांधले. तुझी इथं 2 घर आहेत. ते आणि हे आता बांधले 1 वर्ष पूर्ण झाले. हे आता फेब्रुवारीत संपलं बंद. अजून खिडक्यांचे ग्रिल बसवायचे. हा? अशी भांडणं. नाही, पैसे दिलेला आहे पण तो आलाच नाही. पावसाळी गाडी येत नाही ना, आता बसवी. माप घेऊन गेला. हे घर त्यांना देऊ नकोस. हा? अर्ध्या वरा देऊ नकोस. त्याचा हिस्सा आहे तो घेऊन जा. त्याला पूर्ण पाहिजे. मी काय म्हणतो, हाय ते बहिणीला पाहिजे तर बहिणीला घे, पण तिघांनी वाटून घ्या ना. जेवढं पाहिजे ते. भांडणं कशाला रोज रोज करता? त्यांना पूर्ण पाहिजे. प्रॉब्लेम असा आहे.